दररोज कांद्याच्या बाजारभावात घसरण होत आहे, तर दुसरीकडे वाढत्या उन्हामुळे कांदा जो आहे शेतामध्ये काढून ठेवलेला आहे त्याची प्रतवारी खराब होत असल्या कारणाने कांदा उत्पादक शेतकरी जो आहे तर तो दुहेरी संकटात सापडलेला आहे। आपण कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावसह परिसरामध्ये आता कांदा उत्पादक शेतकरी जो आहे तर तो आपला कांदा जो आहे तर तो शेतातून आता सुरक्षित ठिकाणी चाळीमध्ये साठवण्याकडे कांदा उत्पादकांची लगबग जी तर ती पाहायला मिळत आहेत। कारण की आज रोजी कांद्याला सरासरी बाजारभाव जे तर ते 800 ते 1000 रुपयापर्यंत मिळत आहेत आणि अशा या बाजारभावात जर कांदा विक्री केला तर साधारण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 500 ते 700 रुपये तोट्यात कांदा विक्री करावा लागेल आणि उत्पादन खर्चही यातून भरून निघणार नाही। त्याच्यामुळे कुठेतरी आता कांदा उत्पादक शेतकरी जो आहे तर हा कडक पडणाऱ्या उन्हामुळे कांद्याची प्रतवारी खराब होत आहे, तर त्याच्यामुळे आता हा कांदा जो आहे प्रतवारी करून थेट आता चाळीमध्ये साठवणुकीकडे कांदा उत्पादकांचं कल जे तर ते पाहायला मिळत आहेत। आणि ज्यावेळेस कांद्याला चांगला बाजारभाव राहील त्यावेळेस हा कांदा जो आहे तर तो चाळीमधून काढून तो थेट बाजारात विक्री करून ह्या मिळालेल्या पैशातून आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि झालेला खर्च जो आहे तर तो काढण्यासाठी हा कांदा जो आहे तर तो साठवणुकीकडे कांदा उत्पादकांचं कल दिसत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक।